चला त्याच्यानंतर आमचे साथी समालोचक मनोजी मोहिते सर आपण देखील यायचं आपला इथे हॅलो हॅलो सुजितजी शेडगे सर यांच्याकडून घडशी सर यांच्याकडून सन्मान केला जातोय मायेची शाळ आणि फुलगुच्छ देऊन आमचे साथी समालोचक खरोखरच यांच्याबरोबर समालोचन करताना खूप आनंद झाला. त्याच्यानंतर डीबीएन लाईव्हचे आमचे सर्व आपण देखील आपला देखील इकडे यथोचित सत्कार होणार आहे. नेहमी आपल्या समोर रुपेशजी दुशार साहेब यांच्या हस्ते मायेची शाळ आणि फुलगुच्छ देऊन त्यांचा देखील सत्कार केला जातोय. डीबीएन लाईव्ह म्हटलं तर महाराष्ट्र नव्हे तर जगभरातील एक नंबरला यूट्यूब वाहिनी असलेली ही वाहिनी आपल्या समोर होती. त्याच्यानंतर डीजे मास्टर सुमित आपण देखील यायचंय. तदनंतर कॅमेरामॅन आपण देखील आपला देखील इथे यथोचित सत्कार केला जाणार आहे. आज दिवसभर ज्यांच्याकडून आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी जाणारा षटकार चौकार असो त्या ठिकाणी कॅमेऱ्याला पोहोचवले असे डीबीएन लाईव्हचे सर्व यांना आपण पाहतोय यांचा देखील सत्कार करतील गडशी साहेब. रुपेशजी दुसार साहेब यांच्याकडून सत्कार होतोय. पियुष माझा नको हो दिले तुम्ही ना हॅलो. आणि सकाळपासून आपल्याला उत्कृष्ट पद्धतीने आपल्याला समालोचन केले ते आपले जोशी सर यांचा सत्कार मी सुजित गडशी यांना अशी विनंती त्यांचा सत्कार आहे. सुंदर असं समालोचन आपल्याला सकाळपासून पाहायला मिळत आहे ते जोशी सरांकडून. धन्यवाद सर. आम्हाला असंच आम्हाला तुम्ही आमच्या मॅचला सहकार्य कराल अशी मी आशा बाळगतो. बरोबर ना. चला वळूया शेवटच्या टप्प्यामध्ये. पहिल्यांदा आपण पंचक्रोशी क्रीडा असोसिएशन आयोजित पंचक्रोशी चषक 2026 मध्ये ज्या 16 संघांनी भाग घेतलाय खरोखरच त्यांचं मनपूर्वक आभार असेल. तदनंतर जे टीम 4 फायनलला आला त्यांचं देखील मनापासून अभिनंदन असेल. 2 टीम एकाच गावातल्या आल्यात प्रथम आणि द्वितीय मध्ये. तर एक टीम आपण गणेशवाडी संघ पाहिली, दुसरी टीम RGK आंबवणे पाहिली. खरोखरच या सर्व संघांना मी खरोखरच मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यानंतर या पंचक्रोशी कमिटीला देखील मी एक आभार व्यक्त करतो. तुम्ही मला इकडे समालोचनाची संधी दिलात त्याबद्दल मी खरोखरच मनपूर्वक आभार मानतोय. तसेच वळतोय डायरेक्ट पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. आजच्या दिवसामध्ये खरोखरच सर्वच संघ चांगले खेळताना आपल्याला पाहायला भेटले. सर्वच संघांनी चांगली फिल्डिंग केली. सर्वच क्षेत्ररक्षणासाठी माहीर असे संघ आपल्याला 16 संघ आपल्या समोर आले होते. परंतु एक खेळाडू फक्त त्याच्यातला आपल्याला निवडायचा असतो. तो एक खेळाडू निवडण्यासाठी बरीच अशी इकडे आपल्याला लेखाजोखा आपल्याला पाहायला भेटलं. तर बेस्ट फिल्डरसाठी मी प्रथमतः आमंत्रित करतोय आजच्या 3ऱ्या पर्वातील पंचक्रोशी चषक मधील अनिकेत वने. चला प्रजेशजी पवार यांच्याकडून हा पारितोषिक दिला जातोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. आपल्या पंचक्रोशीमधील खेळाडू आहे खरोखरच. इकडे जी झेल आपल्याला पाहायला भेटली नो डाऊट तो कॅच सुद्धा झाला असता.
अनिकेत कारण पालेगावातला माझा बेस्ट प्लेयर आहे अनिकेत वने. कारण मी जेव्हा आम्ही दोघं खेळतो ना तेव्हा फिल्डिंग चांगला करायचा बेस्ट फिल्डर. आणि मी त्याला बोलतो तुला इथे तुला भेटणार बेस्ट फिल्डर म्हणून आणि त्यालाच भेटली. अनिकेत बस. खरोखरच सुंदरसे 2 झेल पकडले आणि खरोखरच त्या सामन्याला कलाटणी देण्याचं महत्वपूर्ण सहभाग हा अनिकेतचा होता. सुंदर अनिकेत, कॉंग्रॅच्युलेशन तुला. नक्कीच त्याच्यानंतर दुसरं आपण पारितोषिककडे वळूया, तिकडे विकेट्सकडे वळूया. मला सर्वच गोलंदाज खरं सांगते प्रत्येक संघामध्ये 2-2 गोलंदाज असे होते की ज्याने खरोखर आदित्य असेल किंवा टीके म्हणजे तनिष असेल किंवा यांच्याकडील सनी असेल, बरेच गोलंदाज चांगले आपल्याला पाहायला भेटले. परंतु एखादा गोलंदाज आपल्याला निवडावा लागतो आणि प्रत्येक गोलंदाज हा लक्षात ठेवायचा आहे. कोणी राग वगैरे मानू नका, कारण जे यूट्यूबवरती आम्हाला किंवा चॅनलद्वारे दाखवले जातात तेच आम्ही तुम्हाला प्रायोजित करतो, हे लक्षात ठेवायचं आहे. चला, मोस्ट विकेट बेस्ट बॉलर ठरतोय 2026 मधील सुजित लोंढे, 4 विकेट्स, जननी माता संघ. चला, विराज फोड यांच्या हस्ते देतोय आपण. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली होती यांच्याकडून. वारंवार सुजित यांना फायनलच्या मुकाबल्यामध्ये देखील आपण पाहिली याची गोलंदाजी. त्यानंतर बेस्ट बॅटरकडे वळूया. आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक धावा ज्यांनी केल्यात कोण असू शकतो? एनी गेस? एक इकडे आहे, एक इकडे आहे, 4 संघांमध्ये आहे, 4 संघांमध्ये चुरस आहे. ऋतिक इकडे, ऋतिक आवाज येतोय. तुमचा संघ जन्नी माता संघ असं सुद्धा ऋतिक नाव येतोय तिकडे. रक्ते देखील होते, ते देखील लिस्ट मध्ये होते. चला, 2026 पंचक्रोशी चषक चा बेस्ट बॅटर ठरतोय ऋतिक पांढरे, 67 रन्स. पिचुरले 67 धावा कुठल्यात? पहिल्या मॅच मध्ये 40 धावा पाहायला भेटल्या होत्या. दुसऱ्या मॅच मध्ये देखील आपल्याला मला वाटतं 34 धावा पाहायला भेटल्या होत्या. 12 चेंडू 34 धावा. आणि हा ठरतोय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट 2026 चा. याच बॅटरनी जेव्हा प्रीमियर लीग झालेली तेव्हा देखील बेस्ट बॅटरचा पुरस्कार घेतला होता. चला, त्याच्यानंतर प्लेयर ऑफ द सिरीज कडे आपण वळतोय. सन्माननीय पियुषजी यांना विनंती करतोय, आपण पुढील पारितोषिकसाठी थोडंसं हे करायचंय, हेल्प करायची आहे. आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट म्हणजे सिरीजचा जो मानकरी ठरलाय, ज्याने या स्पर्धेमध्ये 3 वेळा सामनावीरचा पुरस्कार जिंकला होता, परंतु 2 त्याने आपल्या सहकार्याने दिले. आणि असा जो प्लेयर ठरलाय तो महालक्ष्मी क्रिकेट संघाचा सुनील रक्ते, याने या स्पर्धेमध्ये 70 धावा आणि 4 विकेट्स काढल्यात. आणि हे पारितोषिक मी मनोज दादा यांना विनंती करतो. सुंदर अशा खेळाचं प्रदर्शन. खरोखरच सुंदर अशी फलंदाजी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सुनील रक्ते यांच्याकडून. एक नामवंत असा खेळाडू आपल्या पंचक्रोशीतील. आणि खरोखर सुनीलजी 2 मिनिटं थांबा. सुनीलजी 2 मिनिटं थांबा. आपण आपलं मनोगत व्यक्त करा की एक असा बाकी सगळे तरुण खेळून तुम्ही एक असा त्यामधील तुमचा असा समन्वय कसा आहे तुमच्या खेळ टीम मधला? आज 40 वर्षाचा आहे मी आणि माझ्याबरोबर जे खेळणारे आहेत माझे सहकारी ते सर्व 20 आणि 25 वर्षाचे आहेत. पण जे खेळतात ते त्या पद्धतीने आणि सर्व ऐकून घेतात माझे. म्हणजे मला एक अभिमान वाटतो की मी एक 40 वर्षाचा मुलगा त्यांच्यामध्ये खेळतोय. मला खूप चांगलं वाटतं.
खरोखरच एक इन्स्पिरेशन आहे सगळ्यांसाठी, तुमच्या टीमसाठी सुद्धा, आपल्या पंचकृषीसाठी एक चांगला असा अनुभव पाठीशी आहे. खरोखरच त्यांचं मार्गदर्शन तुम्ही आपल्या तरुण मुलांनी खरोखरच घेण्यासारखं आहे. तसं आपल्या विवेक लोंढे सर सुद्धा आहे, त्यांचं सुद्धा मार्गदर्शन घ्या आणि चांगलं क्रिकेट खेळा. ऋतिक सुद्धा आहे, चांगलं प्रदर्शन सुद्धा एक चांगल्या प्रकारे करतं. त्यांचा तुम्ही खरोखरच मार्गदर्शन घ्यायची गरज आहे आजच्या खेळाडूंनी. आणि आपण आता पुढील पार्थिवसाठी वळूया. थोडंसं त्या ट्रॉफी आधी मी 2 मिनिटं थांबवतोय. नक्कीच सर्वांना माहिती आहे आपण स्पर्धा आयोजित केली आहे, पण त्या ज्या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी महत्त्वाची भूमिका केलेली आहे त्यांना तर आपण विसरलेलो आहे. त्यांचा देखील मान सन्मान होणं गरजेचं आहे. तर मी विनंती करतो, पंचक्रोशी क्रीडा कमिटी असोसिएशननी सर्वांनी इकडे यायचं आहे प्लीज. चला लगेचच यायचं आहे. आणि प्रथम क्रमांकाचा जो मानकरी ठरलाय त्या कर्णधारांनी आणि द्वितीय क्रमांकाचा जो मानकरी ठरलाय त्या कर्णधारांनी यायचं आहे पुढे प्लीज. नक्कीच त्यांच्या हस्ते तो सन्मान दिला आपण करूया. कमिटी मेंबर्स आपण पाहतोय. चला पुढे यायचं, पुढे तुमच्या हस्ते त्यांना द्यायचंय. चला सुनील रक्ते आणि विवेक लोंढे सर आपण देखील यायचं आहे. सर्वांना मायेची शाल द्यायची आहे. खरोखरच एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पहा पर्व तिसरा आहे. दुसरा पहिल्या पर्वामध्ये लाईव्ह नव्हतं, डीजे नव्हतं. या पर्वामध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलंय लाईव्ह, डीजे प्लस चांगला मैदान. पुढे देखील ही स्पर्धा मोठी होणार याची ग्वाही देत आहेत हे सर्व मिळून. खरोखरच हे तारे सितारे तुम्हाला पुढच्या वर्षी देखील ही स्पर्धा मोठी करून तुम्हाला दाखवून देणार आहेत. पंचक्रोशी 2027चा महासंग्राम होणार आहे. धन्यवाद धन्यवाद पंचक्रोशी क्रीडा असोसिएशन कमिटी, कारण की तुमच्याच पूर्ण सहकार्याने ही स्पर्धा आपण आयोजन केलं जातं. वळतोय आपण पारितोषिकांकडे, जिकडे पारितोषिक आणि चतुर्थ क्रमांकाचा जो मानकरी ठरलाय तो तुळशी गणेशवाडी संघ. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी कमिटी मेंबर सुहास पाडवे आणि सहकारी रुपेश आणि याशी नंतर विनंती करतो. आणि आपल्या पारितोषिक दिलं आहे ते सुहास पाडवे यांच्याकडून आपल्याला दिलेलं आहे आणि त्यांनी ते देण्यासाठी विनंती करतो. चला एकदा गणेशवाडी तुळशी गणेशवाडी संघ, तुळशी गणेशवाडी संघ एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय यांच्याकडून फलंदाजी, दावेदार ठरणारा हा संघ. कुठेतरी थोडीशी बॅकफुटला येताना पाहायला भेटलं, परंतु काय खेळी पाहायला भेटली. काय क्षेत्ररक्षण असेल, काय गोलंदाजी असेल, भेदक गोलंदाजी जर कोणी केले ते यांच्या संघाने, भेदक फलंदाजी केले तर यांच्या संघाने. गणेशवाडी संघ थोडंसं 2 शब्द. प्रथमतः कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन असेल, चतुर्थ पारितोषिक आहे. परंतु या आयोजनाबद्दल काय बोलाल आणि हाच आयोजन पुढच्या वर्षी देखील होणार आहे त्याबद्दल काय बोलाल? आयोजन तर आपलं एक नंबरच होतं. आयोजन एक नंबर चांगलं होतं. असंच पुढे अजून आपण प्रगती करू आणि आपल्या पंचकृषीचं नाव मोठं करू, हेच आमच्या टीमकडून आमची अपेक्षा आहे. बस, धन्यवाद. नक्कीच चांगलं मनोगत आपल्याला पाहायला भेटलं. नक्कीच पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. वळूया पुन्हा एकदा पियुष सरांकडे. हॅलो. आणि या ठिकाणी तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय RGK आंबवणे. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी रुपेश सपकाळ यांना अशी विनंती करतो. आणि हे पारितोषिक आपल्याला कैलासवासीय नंदा तुकाराम सपकाळ यांच्या स्मरणार्थ आपल्या त्यांचे पुत्र रुपेश सपकाळ यांनी दिलेलं आहे. आम्ही त्यांना विनंती करतो की ते तृतीय क्रमांकाचं पारितोषिक द्यायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. RGK आंबवणे 2026चा तृतीय पारितोषिकचा मानकरी ठरतोय. काय फलंदाजी, काय गोलंदाजी, या संघाकडून पण चांगली फलंदाजी पाहायला भेटली होती. सर 2 मिनिटं फक्त थांबवतोय. तुम्हाला देखील तोच प्रश्न असेल, या स्पर्धेबद्दल काय बोलाल आणि या कमिटीबद्दल काय असेल बोलणं तुमचं? जी आपण कमिटी स्थापन केली आहे ती कमिटी चांगल्या प्रकारे सगळे आयोजक चांगली स्पर्धा आयोजक पूर्णपणे आयोजित करीत आहेत.
आणि त्या टुर्नामेंटसाठी आम्हाला खेळणं हे आमचं एक भाग्य आहे. ठीक आहे, असंच पुढील स्पर्धा आयोजकांनी आयोजित करून आम्हाला खेळण्याची संधी द्यावी हीच एक विनंती. नक्कीच नक्कीच धन्यवाद. आपले चांगले मनोगत ऐकायला भेटले. सुजित होते आपल्यासोबत. वळूया पुन्हा एकदा. आणि पंचकृषी क्रीडा असोसिएशन पंचकृषी चषक 2026चा पर्व 3 उपविजेता संघ ठरलाय तो महालक्ष्मी पाले. आणि हे पारितोषिक आपल्याला कैलासवासीय विलास रामजी कावणकर यांच्या स्मरणार्थ आपले सहकारी मित्र राकेश कळवणकर यांनी आपल्याला दिलेलं आहे. मी मनोजा मोहते तसेच यांना अशी विनंती करून त्यांनी द्यायचं आहे. महालक्ष्मी पाले. नक्कीच एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पंचक्रोशी क्रीडा असोसिएशन आयोजित पंचक्रोशी चषक 2026चा द्वितीय पारितोषिकचा मानकरी ठरतोय महालक्ष्मी संघ पाले. धन्यवाद. पंचक्रोशी चषक 2026चा द्वितीय पारितोषिक हा जिंकताना काय वाटतं? आता तुम्हाला कसं वाटतं की नेहमी तुम्ही प्रथम क्रमांकाचे तिकडे करतात जेव्हा छोट्या छोट्या टुर्नामेंटमध्ये, पण आता हे पंचक्रोशी चषक आहे आणि इथे टफ सगळ्या टीम होत्या, त्यामध्ये हा तुम्हाला फायनलला जाताना कसं वाटलं होतं? नक्कीच खूप छान वाटलं. दुसऱ्या क्रमांकावरती आम्हाला समाधान मानावं लागलं, तरी पण ती आमच्यासाठी आमच्या टीमसाठी ती मोटिवेशनाची गोष्ट होती. कारण 2 महिने तरी आमचा एकही नंबर आला नव्हता. त्यासाठी खूप मोटिवेशन मिळालं आम्हाला या वर्षाची सांगता करताना. आणि एक बोलू इच्छितो, काही दिवसापूर्वी आमच्या गावामध्ये आमचे कट्टर क्रिकेटप्रेमी सहदेव रक्ते यांचा दुःखद निधन झालं. तरी आम्ही महालक्ष्मी क्रिकेट संघाकडून ही 2 नंबरची ट्रॉफी आम्ही त्यांच्यासाठी डेडिकेट करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. द्वितीय पारितोषिकचा मानकरी ठरलेला संघ आपण पाहिला महालक्ष्मी संघ. आणि जो या पंचकृषी क्रीडा असोसिएशन थांबा ना मित्रांनो, अरे थांबा, फोटो सेशन काढा, अजून बाकी आहे थोडं. अरे सर्वांना सगळ्यांच्या आनंदात आपण सगळ्यांनी सहभागी राहायचं आहे. आणि या पंचक्रोशी चषकाचा पर्व 3 यामध्ये जो मानकरी ठरलाय तो जन्नीमाता क्रिकेट संघ पाले. आणि हे पारितोषिक आपल्याला ट्रॉफी दिलेली आहे, ती आपल्याला जी ट्रॉफी आपल्याला दिलेली आहे ती आपल्याला जो आपल्या पंचकृषी लीग झाल्या होता त्या स्पर्धेतील विजेता संघ होता तो सात्विक 11. आणि या संघाचे मालक सात्विक 11 संघाकडून आपल्याला हे पारितोषिक मिळालेलं आहे. आणि ते मी सुजित गडशी आणि सात्विक 11 संघाचा कर्णधार अशी मी त्यांना विनंती त्यांनी द्यायचं आहे. चला एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पंचक्रोशी 2026 चा मानकरी ठरतोय जननी माता पाळे संघ. पर्व खरोखर 3. सुंदर असं खेळाचं प्रदर्शन. आणि सर्व चला लगेचच सर्वांनी देखील लाईनीत यायचंय. धन्यवाद. चला जननी माता पाळे संघ आपण पाहतोय. नक्कीच अभिनंदन असेल. जननी माता पाळे संघ खरोखरच खूप चांगली खेळी आपल्याला पाहायला भेटली, खास करून सेमीफायनल फायनलमध्ये. त्यानंतर वळतोय कर्णधाराकडे. कॉंग्रॅच्युलेशन्स पहिल्यांदा दोन्ही ट्रॉफ्या तुमच्या गावात आल्याबद्दल. प्रथम पारितोषिक तर आले, द्वितीय पारितोषिक देखील आलेली आहे, परंतु पहा प्रथम पारितोषिकचा मान घेण्यासाठी तुमचा संघ पूर्ण इकडे आहे, पण द्वितीय पारितोषिक झाल्यानंतर ते निघून गेले. ही थोडीशी बाब कुठेतरी खंत आहे, परंतु ठीक आहे. चला वळतोय आपल्या सामन्याकडे. या आयोजनाबद्दल तुम्ही काय बोलाल? सर्वप्रथम पंचवर्षी क्रीडा कमिटीचे सर्वांचे आभार मानतो, कारण आम्हाला त्यांनी सांभाळून घेतली. आमचं आज लग्न होतं आणि आमचा पहिला राऊंड आला होता. त्या पहिल्या राऊंडनंतर त्यांना आम्ही फक्त बोललो होतो की आमच्या गावी लग्न आहे, तर आम्हाला लास्टचा राऊंड ॲडजस्ट कराल का, तर ते त्यांनी केलं होतं. तर त्यांचं अध्यक्ष असतील किंवा ते सदस्य वगैरे असतील त्यांचं खूप मनापासून आभार. आणि प्रथमतः आपण पर्व 3मध्ये प्रथम पारितोषिकचा मान पटकवलेला आहे. नंतर मुलांमध्ये काय तुझा जल्लोष असेल?
जल्लोष म्हणजे खूपच आहे, कारण आता माझी पोरं आहेत ती 17 संडे किंवा 17 किंवा 15 संडे खेळत असतील, तर एकही ट्रॉफी भेटली नाही. भेटली तर तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी असेल किंवा चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी होतील. खूप त्यांनी मेहनत घेतली आणि ह्या ट्रॉफीसाठी त्यांनी खूप मेहनत घेतली त्यांनी. नक्कीच नक्कीच जास्त काही बोलत नाहीये. तुम्हाला देखील नक्कीच तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी संघाला खूप खूप शुभेच्छा. पहिला क्रमांक आला, लक्षात ठेवा. तुमच्याकडे पहिला क्रमांक आला. येणारे खूप दिवस कमी आहेत आपल्याकडे, परंतु या पुढे देखील एंट्र्या करा, कारण की यश जेव्हा येतं ना तेव्हा त्याला सोडायचं नसतं. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. पूर्ण सर्व क्रिकेट म्हणजे जेवढे खेळाडू आहेत सर्वांना विनंती करतो आपण इकडे यायचं आहे, आणि कमिटी मेंबर्स आपल्याला देखील विनंती करतो आपण देखील पुढे यायचं आहे. अध्यक्ष सुजितजी असतील, चॅम्पियन्सचा बॅनर आपण पाहू शकता. एकदा जोरदार आवाज होऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराज की, गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. जननी माता क्रिकेट संघाचा, जननी माता क्रिकेट संघाचा हिप 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 हिप. धन्यवाद. आपण पाहतोय चॅम्पियन्स 2026 चा प्रथम पारितोषिकचा मानकरी ठरलेला संघ जननी माता संघ पाळे. खरोखरच चांगली फलंदाजी गोलंदाजी यांच्याकडून देखील पाहायला भेटली. विजय असो. नक्कीच बेस्ट ऑफ लक. आणि लक्षात ठेवायचं आहे 3 तारखेला देखील तुमच्या असोसिएशनच्या मॅच आहेत, तर नक्की तिथे देखील खेळा अशी माझी विनंती असेल सर्व संघांना. आणि नक्कीच मला या स्पर्धेमध्ये समालोचनासाठी संधी दिली त्यानिमित्ताने धन्यवाद. सर्व असोसिएशन मेंबर्स असतील, आमचे स्कोरबोर्डवाले, आमचे साथी स्कोरबोर्डवर असतील, त्यानंतर सुजितजी शेडगे असतील, यांचं देखील मी मनपूर्वक आभार मानतोय. धन्यवाद. गॉड ब्लेस. धन्यवाद सर. आपण वेळात वेळ काढून आम्हाला जे सुंदर असं समालोचन केलात, आम्हाला जो सहकार्य केलं त्याबद्दल मी आपल्या पंचवर्षी क्रीडा असोसिएशन मार्फत आपलं सहर्ष स्वागत करतो. असंच आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद जोशी सर.